तासापासून कोसोदूर पिड्डी गुडम टोला. हां हां, तुम्ही बघू शकता या गावाची अवस्था. या गावात अजूनही 70 वर्षाच्या नंतर रस्ता नाही. हा भाई, रस्त्याची समस्या हे बघा. मी राहुल सोनटके, नागपूर प्रदेश सचिव. मी या पिड्डीगुडम गावात आला हो. तर इथे बघू शकता तुम्ही 70 वर्षानंतर बी ह्या लोकांना माहीत नाही की रस्ता कसा असते. आणि हे बघू शकता हे जनावर. हे बघा, समस्या बाबू तुझी काय आहे? रस्ता आहे का तुला? हा सांगा. हे बघा, रस्त्याची अवस्था नाही, रस्ता नाही. पिड्डीगुडम हे त्यांचे आराध्य दैवत तिथे. हे बघा, हे बघा रस्त्याची अवस्था. हे बघा, आता हे चालायचं कसं? हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा रस्ता. वा रे वा, वा रे वा, वा रे वा, मेरा भारत महान देश. मोदी जी धन्यवाद. आता तुम्ही कोणता विकास करत आहात मला माहीत नाही, पण हे बघू शकता तुम्ही. या गावात मी आलेलो आहो, पिड्डीगुडम टोला. तर ह्या टोल्यामध्ये हे बघा, नॅचरल ताडाचे झाड आणि आंब्याचा आस्वाद गेलेला आहे. पण विकासापासून हजारो कोसो दूर, हजारो कोसो म्हणण्यापेक्षा करोडो दूर. हां, झाड पाहायला भेटत नाही. करोडो दूर असलेला हा गाव विकासापासून. आता सरकार हे कोणता विकास करत आहे हे समजत नाही. हे बघा, हे बघा इथला विस्तार. अजूनपर्यंत साधा खडीकरणसुद्धा या रस्त्याला नाही. तर तुम्ही आता समजू शकता. आणि देवेंद्र फडणवीस हब सिटी बनवायला निघाले आणि यांना मारून जो प्रयत्न करत आहे हे जे बनवण्याचा, तर तुम्ही बघू शकता. हे बघू शकता रस्त्याची दुरवस्था. सर इथे बसले आहेत का? इथे बसले आहे ना, समोर गेले का? हे बघू शकता तुम्ही. हे बघा रस्ता. मेरा भारत महान. रस्ता. हे बघा तुम्ही. हा, रस्ता बघू शकता. हा रस्त्याची अवस्था बघू शकता तुम्ही. हा बघू शकता हे गाव. हा रस्त्याचा कड्यांचा